दिल्ली स्फोटाचं काश्मीरमधल्या पुलवामातील कनेक्शन आलं समोर। पोलिसांनी आमिर, तारिक आणि उमरला घेतलं ताब्यात। दिल्ली स्फोटात मारला गेलेला आरोपी डॉक्टर उमर असल्याची माहिती। उमर हाच स्फोटावेळेस कार चालवत असल्याची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोटात हाय इंटेन्सिटी केमिकल बॉम्बचा वापर। एफएसएलच्या टीमकडून केमिकलचा तपास सुरू। दिल्ली स्फोट प्रकरणी नवी माहिती समोर। स्फोटकांच्या नमुन्यात अमोनियम नायट्रेटचा अंश सापडल्याची शक्यता, तर एफएसएल अहवालानंतर स्फोटकासंदर्भात माहिती मिळणार। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी काश्मीरपर्यंत छापेमारी आणि चौकशी सुरू। कार पार्किंगच्या जागी लावणाऱ्याची कसून चौकशी सुरू। दिल्ली बॉर्डरवरच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी। दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय। तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू। दिल्लीतील स्फोटामध्ये 9 लोकांचा मृत्यू। एका व्यक्तीची ओळख पटली, तर 20 जखमींवर उपचार सुरू। काल रात्री लाल किल्ल्याच्या समोर झाला होता स्फोट। फरीदाबादमधून अटक झालेल्या शाहीनचं जैश ए मोहम्मदशी कनेक्शन समोर। शाहीना जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची भारतातील प्रमुख असल्याचा धक्कादायक खुलासा। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट। महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ, तर संशयास्पद वाहनांची कसून तपासणी सुरू। आणि राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आरक्षण सोडतीला सुरुवात। सोडतीकडे दिग्गज इच्छुक उमेदवारांचं लक्ष। तर राजधानी दिल्ली स्फोटाने हादरलेली आहे। या स्फोटानंतर परिसरात एकच धावपळ झाली, खळबळ उडाली। ही 4 दृश्य एका वेळेला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। I-20 कारमध्ये हा ब्लास्ट झालेला होता, जी पार्किंग लॉटमध्ये पार्क करण्यात आलेली होती। दिल्लीतल्या अत्यंत गजबजलेल्या लाल किल्ला परिसरामध्ये मेट्रो स्टेशनचं जे 1 नंबरचं गेट आहे त्या परिसरामध्ये, म्हणजे हे जे गेट आहे हे लाल किल्ल्याच्या अगदी समोर येतं, त्या परिसरामध्ये हा स्फोट झालेला आहे। या स्फोटानंतर परिसरात अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं। अनेक लोकांना लक्षातच आलं नाही की नेमकं काय होतंय, कारण रस्ता हादरला, इमारती हादरल्या आणि ही सगळी दृश्य स्फोटानंतरची आपण या 4 दृश्यांमध्ये बघतो आहोत। अत्यंत धक्कादायक ही घटना होती। या घटनेनंतर कशी पळापळ झाली, कसं गाड्यांना आग लागली, त्याची दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। लोकांना काही कळायच्या आत फक्त आवाज त्यांच्या कानावर पडला आणि त्यानंतर आगीचे लोट त्यांना बघायला मिळाले। त्यामुळे ते प्रचंड घाबरले आणि मग अरे भागो भागो अशा घोषणा किंवा अशा मोठमोठ्याने आवाज करताना लोक आपल्याला बघायला मिळतात। तर दिल्लीच्या स्फोटाप्रकरणी वेगवेगळ्या अँगलने पोलीस तपास करतायत। आतापर्यंत स्फोट कसा घडवण्यात आला हे स्पष्ट झालेलं नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा ब्लास्ट झाल्यानंतर सुद्धा घटनास्थळावर कुठल्याही प्रकारचा खड्डा तयार झाला नाही। तसंच एकाही मृत किंवा गंभीर जखमी व्यक्तीला खिळे किंवा छर्रे लागलेले नाहीत। जखमी आणि मृतांचं शरीर काळं पडलेलं नाही। त्यामुळे या स्फोटाबाबतचं गूढ अधिक वाढलेलं आहे। आतापर्यंत जेवढे दहशतवादी हल्ले झाले त्यात हा पॅटर्न वापरण्यात आलेला नाही, कारण सर्वसाधारणपणे दहशतवादी हल्ल्यातील स्फोटामध्ये खिळे, तारा, छर्रे हमखास सापडतात। तसं या स्फोटामध्ये काहीच झालेलं नाहीये। చాలా మంది చనిపోయారు। శరీర భాగాలు విడి భాగాలు పడిపోయాయి। సగం శరీరం సగభాగం వరకు కూడా తల, మెడ, అలాగే ఇటు నడుం వరకు కూడా కొంత భాగం తెగిపడిపోయాయి కూడా। आता आपण स्फोट कसा घडवला यावर नजर टाकूया। स्फोट झाल्यानंतर घटनास्थळावर नॉर्मली खड्डा पडतो, पण तसा काल जो ब्लास्ट झाला त्यानंतर पडलेला नाहीये। अशा प्रकारचा ब्लास्ट होतो, त्यानंतर खिळे छर्रे घटनास्थळी हमखास आढळून येतात, पण काल तसे
खिळे किंवा छर्रे आढळून आलेले नाहीत, कुठल्याही मृत व्यक्तीच्या शरीरात पण नव्हते। त्यानंतर मृत व्यक्तीचं शरीर काळं निळं पडलेलं असतं, पण तसं काल कुठेही बघायला मिळालं नाही। जखमींच्या शरीरावर कोणतंही केमिकल सुद्धा सापडलेलं नाही। स्फोटात गाडी मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। स्फोटानंतर परिसरामध्ये आरडीएक्सचा सुद्धा गंध पसरलेला बघायला मिळाला नाही। मुद्दा हा आहे की यापूर्वी अशा पद्धतीने स्फोट घडवण्यात आलेला नव्हता। इथं वेगळ्या प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरण्यात आलेली होती। फरीदाबादमधून अटक केलेल्या मॉड्यूलशी याचे धागेदोरे जोडले जात आहेत। फरीदाबादमध्ये धौज इथं 3 महिन्यासाठी एका डॉक्टरनं एक रेंटवर घर विकत घेतलेलं होतं आणि तिथे जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाई केली आणि खूप मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली। त्यांच्याकडे फरीदाबादमध्ये जे सापडून आले त्यामध्ये 14 बॅगा सापडलेल्या होत्या। आता आपण सविस्तर या सगळ्या घटनेसंदर्भात जाणून घेऊया की काल नेमकं काय काय घडलं। दिल्लीमध्ये I-20 कारचा ब्लास्ट झाला। कारवर नंबर प्लेट होती HR-26 CF 7674। हरियाणाची ही गाडी होती। पुलवामामध्ये शेवटची विकली गेली। कार मालकाचं नाव काय तर मोहम्मद सलमान। गुरुग्राम मधून मोहम्मद सलमान याला ताब्यात घेण्यात आलंय, ज्याची ही कार होती। दिल्लीतल्या ओखलामध्ये कारचा व्यवहार झाला होता। संशयित आरोपी नदीमला कार विकली गेली अशी माहिती मोहम्मद सलीमने दिली। पुलवामा मधला हा नदीम ज्याला ती विकली गेली होती त्या I-20 कारचं पुलवामा कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे, कारण सगळ्यात शेवटची ती पुलवामामध्येच विकली गेली। कारचा जुना मालक तारिक पुलवामाचाच राहणारा होता अशी माहिती मिळते। म्हणजे ब्लास्ट मध्ये वापरलेली ही कार जी होती ती अनेकदा विकली गेलेली आहे, खरेदी झालेली आहे। आता लाल किल्ल्याजवळ नेमकं काय घडलं ते आपण बघूया सविस्तरपणे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ कारचा ब्लास्ट झाला। गेट नंबर 1 जवळ I-20 कारमध्ये हा ब्लास्ट झाला 6:42 ते 45 मिनिटांच्या दरम्यान। अत्यंत शक्तिशाली असा ब्लास्ट होता आणि या स्फोटानंतर आसपासच्या कार सुद्धा जळून खाक झाल्या। गर्दीच्या ठिकाणी स्फोट झाला, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। परिसरातल्या इमारतींच्या काचा या ब्लास्टमुळे फुटल्या, म्हणजे या ब्लास्टची तीव्रता किती असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते। काही तासांपूर्वीच दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झालेला होता। फरीदाबादमधून 14 ते 13 बॅग्स ज्या होत्या त्यातून 2900 किलो स्फोटकं हस्तगत करण्यात आलेली होती। संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे। आता बघूया की दिल्लीत नेमकं काय घडलं, तो घटनाक्रम आपण कालचा समजून घेऊया। तर संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर सिग्नलवर I-20 कार येऊन थांबली। गर्दीची वेळ होती, त्यामुळे रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक होतं आणि अचानक सिग्नलवर थांबलेल्या कारमध्ये ब्लास्ट झाला। भयंकर असा ब्लास्ट, ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला। हा ब्लास्ट इतका मोठा होता की आजूबाजूच्या कार जळून खाक झालेल्या आहेत। तर आपण बघूया दरम्यान दिल्लीमध्ये नेमका कुठे हा ब्लास्ट झाला। बघा स्क्रीनवर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। दिल्ली हादरलेली आहे। हा लाल किल्ला, या लाल किल्ल्याचं हे गेट जे आहे तिथून 500 मीटर अंतरावर मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 ला हा ब्लास्ट झालेला आहे। अत्यंत मोठा हा ब्लास्ट होता। सिग्नलवर गाडी थांबलेली होती आणि या गाडीमध्येच ब्लास्ट झाला, त्यामुळे इकडचा जो सगळा परिसर होता तो सगळा परिसर हादरला। लाल किल्ल्याच्या अगदी जवळ असल्यामुळे, काही मीटर अंतरावर असल्यामुळे प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे 9 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। ब्लास्ट कुठे झाला बघा, 500 मीटर अंतर, म्हणजे या 500 मीटर अंतरावर हा ब्लास्ट झालेला आहे। ब्लास्ट एका सिग्नलवर झाला जिथे गाडी होती आणि त्या गाडीमध्ये ब्लास्ट झाला। आजूबाजूच्या सगळ्या गाड्या
या जळून खाक झाल्या. लाल किल्ल्याचं गेट आणि तिथून 500 मीटर अंतर. तर या ब्लास्टमध्ये एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. किती मोठा हा ब्लास्ट असेल बघा. मृतांचा आकडा वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते. दिल्लीमध्ये 20 जण जखमी झालेत या ब्लास्टमध्ये. या जखमींची नावं आता समोर आलेली आहेत. कोण कोण जखमी झालं त्यांची नावं आम्ही देतोय. शाइना प्रवीण, शिवा जयस्वाल, समीर हर्षल, आजाद जोगिंदर, भवानी शर्मा, गीता प्रसाद, विनय पाठक, विनोद सिंह, शिवम झा, मोहम्मद शहनवाज, अंकुश शर्मा, मोहम्मद फारूक कादिर, तिलकराज चंद, मोहम्मद साफवान, मोहम्मद जैनुद्दीन आणि किशोर लाल अशी 20 जण यामध्ये जखमी झालेली आहेत. मुळात आधी काय घडलंय हे कळायच्या आत ती जखमी झालेली होती, रस्त्यावर पडलेली होती. खूप मोठ्या प्रमाणात हा ब्लास्ट झाला. त्यानंतर रडताना आक्रोश करताना आपल्याला माणसं बघायला मिळत आहेत. मेरी मौसी का लड़का था जी, अशोक कुमार. ये मंगरोला गांव पड़ता है, अमरोहा के पास, जिला अमरोहा, तहसील हसनपुर. ये उनके भाई हैं सगे, मेरी मौसी के बड़े लड़के हैं. तो 2 ही भाई थे. वो क्लस्टर डिपो में ड्यूटी करता था, क्लस्टर बस में कंडक्टर था. काफ़ी गरीबी स्थिति है, बहुत ज़्यादा बुरा हाल में. ये मान लो इनका घर तो पूरा ख़त्म हो चुका है. 2 भाई हैं और बहनें हैं, और अशोक की खुद की 2 लड़की हैं और 1 लड़का है. छोटे छोटे बच्चे हैं. अब पता नहीं कैसे चले गए घर, भगवान जाने. किस कारण आया ड्यूटी, मेरे हिसाब से ड्यूटी ऑफ करने के बाद शायद लाल किले से निकल के जा रहा हो तो वहाँ ब्लास्ट में वो 2 जने थे, दोनों के दोनों मारे गए हैं. घर नहीं गया, फ़ोन मिलाया नहीं मिला. फिर उसके बाद में 11 बजे रात में किसी ने फ़ोन उठाया, फिर बताया कि अमर ज्योति में आ जाइए, इमरजेंसी में. अब फ़ोन किसने उठाया ये नहीं पता, किसने उठाया फ़ोन. फिर वहाँ से यहाँ आए, पहचान करने के लिए बात हुई तो इतने आसान से तो घुसने नहीं दिए. फिर 12 बजे रात में करीब अंदर जाने दिया पहचान करने के लिए. अब डेड बॉडी मिली है, पोस्टमार्टम बता रहे हैं कि हो रहा है. सीन ऑफ क्राइम देख रहे हैं. सीन ऑफ क्राइम के ऊपर फॉरेंसिक साइंस की एफएसएल की टीम भी है. उसके अलावा और भी स्पेशलाइज्ड एजेंसीज की, दिल्ली पुलिस की टीम भी है, एनएसजी की टीम भी है, जो पूरे सीन ऑफ क्राइम को यहाँ पे एग्जामिन कर रही हैं. आसपास के इलाके को भी एग्जामिन कर रही हैं, और जो भी इसकी इन्वेस्टिगेशन के लिए ज़रूरी एविडेंसेज और ट्रेसेस हैं वो सारे कलेक्ट किए जा रहे हैं.